सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकच्या सातपूर MIDC परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। संतोषी माता नगर येथील रहिवासी प्रवीण बोंबले यांच्यावर तब्बल 20 ते 25 जणांच्या टोळक्याने दगड, लाथाबुक्क्यांचा आणि लाथाबुक्क्या मारत मारा करत जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे। ही घटना सातपूर MIDC तील एका कंपनी समोर घडली। हल्लेखोर मोटारसायकलीवरून येऊन आधीपासूनच दबा धरून बसल्याचा आरोप आहे। प्रवीण बोंबले समोर येताच त्यांच्यावर अचानक हल्ला चढवण्यात आला। हल्ल्यावेळी बोंबले यांच्या मदतीसाठी काही मित्र धावून आले, मात्र सुरू असलेल्या दगडफेकीमुळे त्यांनाही माघार घ्यावी लागली। दरम्यान बोंबले यांचे मित्र विशाल साबळे यांनी गंभीर आरोप करत हप्ता न दिल्याच्या कारणावरून हा हल्ला करण्यात आला असा दावा केलाय। म्हसोबा मंदिर, शिवाजीनगर, कार्बन नाका परिसरात फळ विक्री करणाऱ्या साबळे यांच्याकडे काही तरुणांकडून हप्त्याची मागणी केली जात होती। हप्ता देणे बंद केल्यानंतर धमक्या देण्यात आल्या आणि त्याच वादातून प्रवीण बोंबले यांच्यावर हल्ला झाल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सर्व आरोपांची कसून चौकशी करत आहेत। आरोपांनुसार हप्ता न दिल्यामुळे हा हल्ला झाला का की यामागे दुसरे कारण आहे याचा तपास सुरू असून या घटनेमुळे सातपूर परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। माझं नाव प्रवीण जगन बोंबले, मी राहणार संतोषी माता नगर इथे। मला 25-30 जणांनी शानकार शोरूमपाशी दगडफेक केली माझ्यावर। काय कारण? माझा मित्र का खंडणी मागत होते। कसली खंडणी मागत होते? ते हप्ते चालू करण्यासाठी मागत होते। हप्ता चालू करून द्या म्हणत होते। कशाबद्दल? गाडी तिथे लावतो म्हणे, कसली गाडी लावतो? फळाची। साबळे, मी विशाल साबळे, राहणार ध्रुवनगर। माझी फळाची गाडी आहे म्हसोबा मंदिरपाशी मी लावत होतो। तिथं ते दोघं जण विसम आले, त्यांनी मला खंडणी मागण्याचा प्रयत्न केला। तर मी माझ्या मित्राला सांगितलं, तर त्याच्यानंतर त्यांनी त्याला दगडफेक करून मारण्याचा, जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला। किती जण होते टोटल? ते 20 ते 25 जण होते। आणि ही घटना कुठं घडली? ही घटना शानकार शोरूमपाशी त्यांनी आम्हाला बोलवलं, तिथं त्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली। कुठे आलं हे शोरूम? संतोषी माता नगरच्या खाली। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक।